नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की जे आपण पॅरेंट चेन सिलेक्ट करतो, सिलेक्ट केलेल्या पॅरेंट चेनला आपण नंबरिंग करायचं शिकलो. ठीक आहे. आता जी नंबरिंग केलेली आहे त्याच्यावर जे सबस्टिट्यूएंट आहेत, याआधी आपण बघितलेलं आहे की जे सबस्टिट्यूएंट असतात त्यांना काय असतात, कशा पद्धतीने असतात. ठीक आहे. पण काही सबस्टिट्यूएंट असे असतात जे खूप कॉम्प्लेक्स असतात. कसे असतात? कॉम्प्लेक्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर सांगू तुम्हाला, तर तुमच्याकडे काही पॅरेंट चेन प्रेझेंट आहे. ठीक आहे. ही पॅरेंट चेन प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये जर इथं अशा पद्धतीने जर असेल तर ह्याला नंबरिंग कशी द्यायची या सबस्टिट्यूएंट. ठीक आहे. म्हणजे हा जो सबस्टिट्यूएंट झाला तो कसा झाला कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट झाला किंवा कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप झाला. ठीक आहे. कसा झाला? कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप झाला आणि त्याचा आपल्याला नंबरिंग करायचा शिकायचं. आता बघा काय होतं. बघायचं आपल्याला काय, नेमिंग ऑफ कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप्स. नेमिंग ऑफ कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप्स. ठीक आहे. आता तुमच्याकडे इथं असेल तुमचा अल्काइल ग्रुप, त्याचं कॉमन नेम असेल आणि त्याचा असेल दुसरं IUPAC नेम. ठीक आहे. आता अल्काइल ग्रुप आपण पहिला घेऊया, एकदम सिंपल सुरुवात करूया. बघा तुम्हाला माहिती आहे सगळं, मी आपल्या एका लेक्चर मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे R हा एक CH3 असेल, काय असेल? CH3 असेल तर याला आपण मिथाइलच म्हणतो आणि याला पण मिथाइलच म्हणत असतो. ठीक आहे. दोन्हीकडे पण सेमच नाव आहे याचा, मिथाइल. ठीक आहे. जर तुमच्याकडं CH2 CH3 अशा पद्धतीचा जर ग्रुप असेल तर त्याला आपण इथाइलच म्हणतो. काय म्हणतो? इथाइल म्हणतो. आता बघा याच्या पुढे जे ग्रुप्स असणार आहेत त्या ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कसं नाव देणार आपण. ठीक आहे. बघा जर तुमच्याकडे असा ग्रुप आहे, आता याला आपण जनरली N प्रोफाइल म्हणतो. काय म्हणतो? प्रोफाइल ग्रुप असं म्हणत असतो आपण. ठीक आहे. इथं पण प्रोफाइल येईल. पण आता हा काय केलेला आहे आपण, हा जो टर्मिनलचा H आहे तो रिमूव्ह केलेला आहे. आता ऑलवेज टर्मिनलचाच H असेल तो रिमूव्ह करायचा का? नाही, आपली मर्जी आहे. आपण इथला पण रिमूव्ह करू शकतो. काय करू शकतो? इथला पण एक H रिमूव्ह करू शकतो, एक कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप तयार करू शकतो. बघा मी काय करतोय, CH3 CH इथं CH3. तर हा जो ग्रुप झाला तो काय झाला? आयसोप्रोपाइल ग्रुप झाला. काय झाला? आयसोप्रोपाइल ग्रुप झाला. आता जो आयसोप्रोपाइल ग्रुप आहे त्याला थोडस वेगळ्या पद्धतीने बघायचं. आता वेगळ्या पद्धतीने बघायचं कसं, त्याला काय करू आपण, आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हा CH3 CH CH3 हा CH3 अशा पद्धतीने प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता बघा, आता हा तुमचा पूर्ण सबस्टिट्यूएंट आहे. या सबस्टिट्यूएंट 2 नंबरला प्रेझेंट आहे. बरोबर आहे. जसे आपण नंबरिंग केले 1 2 3 4 5. याला नाव कसं देणार? हा जो सबस्टिट्यूएंट आहे याला नाव कसं द्यायचं? बघा आता हा तुमचा मेन चेनला हा कार्बन अटॅच आहे. ठीक आहे. कोण आहे? हा कार्बन तुमचा मेन चेनला अटॅच आहे. तर तेव्हा काय करायचं, असा कार्बन जो तुमच्या पॅरेंट चेनला अटॅच असतो त्याला 1 नंबर द्यायचा. काय करायचं? 1 नंबर द्यायचा. आणि त्याला जर आणखी कार्बन प्रेझेंट असतील किंवा अटॅच्ड असतील तर त्या अकॉर्डिंग त्याला काय करायचं, पुढे नंबर वाढवत जायचं. तर मी जर ह्याला 1 दिला तर ह्याला मी 2 देऊ शकतो किंवा या साईडला 2 देऊ शकतो. दोन्हीकडे सेमच आहे. कसं आहे? सेमच आहे. पण याला जर दिला हे ऍज अ सबस्टिट्यूएंट होतं, याला जर दिलं तर हा सबस्टिट्यूएंट होतो. बरोबर आहे. तर मग जेव्हा आपण याची नंबरिंग करतो तेव्हा काय करायचं, आता हा 2 आहे मेन पॅरेंट चेनला, 2 ब्रॅकेट करायचा. तर 1 नंबर आहे, तर 1 नंबरच्या कार्बनवर हा CH3 ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून काम करतोय. काय करताय? ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून काम करताय. तर मग काय होईल? 1 मिथाइल होणार, है की नाही? CH3 काय म्हणून काम करतो? 1 मिथाइल.
है की नाही. आणि हा पूर्ण टोटल कार्बन किती आहे तुमच्याकडे, एक छोटीशी चेन पण तयार झाली आपल्याकडे ही, ठीक आहे, 2 कार्बनची. त्याला आपण काय म्हणतो, इथेन. पण त्याच्यातला आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केलेला आहे, म्हणजेच तो काय होईल, इथाईल. काय होणार, इथाईल. 1 मिथाईल इथाईल हे या सबस्टिट्युएंटचं नाव झालं. कुणाचं, याच. ठीक आहे, म्हणजे नंबरिंग काय झाली, 1 2, 1 वर CH3, 1 मिथाईल आणि पूर्ण ग्रुप जो आहे तो इथाईल. म्हणजे काय नाव व्हायला पाहिजे याचं, 1 मिथाईल इथाईल. ठीक आहे. आता हा झालं एक. दुसरं बघा, तुमच्याकडे आता 3 कार्बन होते, आता तुमच्याकडे 4 कार्बन आहे. सपोज किती आहेत, 4 आहेत. CH3, CH2, CH2, CH2. ठीक आहे. हा झाला सिंपल एकदम ब्युटाइल ग्रुप. याचं पण नाव काय होईल, ब्युटाइलच असणार, कारण दोन्हीमध्ये फरक काही नाही. ठीक आहे. बघा, आता मी काय केलं होतं, टर्मिनलचा H काढलेला होता. आता मी काय करतो, मदतला हायड्रोजन काढतो. ठीक आहे. बघा, CH3, CH, CH2, CH3. या ठिकाणी काय केलंय मी, हा जो कार्बन होता आपला, हा कार्बन होता सेकंडरी. कोणता होता, सेकंडरी होता. तर सेकंडरी कार्बन होता, याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी ब्युटाइल. काय म्हणतो, सेकंडरी ब्युटाइल. SEC लावलं तरी चालता, सेकंडरी पूर्ण राहायची गरज नाही, सेकंडरी ब्युटाइल. आता याचा IUPAC कसं होणार. ठीक आहे, आपण काय म्हणलो की जेव्हा तुम्ही मेन चेनला एखादा कार्बन अटॅच करतो, तर त्या कार्बनचा नंबर होतो 1. म्हणजे हा तुमचा अटॅच होत आहे 1. इथून बघा चेन किती लांब पर्यंत जाऊ शकते. इथून जर इकडे नंबर केला तर 1 नंबरला तुमचा फक्त सेकंडला फक्त इथं आणखी एक कार्बन भेटेल. तर तुम्ही असं केलं तर 1 2 3, तर तुमच्याकडे 3 मेंबरची छोटी चेन पण तयार होत आहे. काय करत आहे, म्हणजे जे आपण पॅरेंट चेन साठी युज करतोय, जे रूल्स वगैरे, ते याच्यासाठी पण सेम असणार आहे. ठीक आहे. तर काय होईल मग, 1 नंबरला मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. 1 मिथाईल. आता टोटल कार्बन किती आहे तिथे, ह्याला सोडलं तर 3 आहेत, म्हणजेच काय, प्रोपाईल. म्हणजेच काय नाव होणार याचं, 1 मिथाईल प्रोपाईल. 1 मिथाईल प्रोपाईल ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून हा काम करणार. ठीक आहे. तर याचाच भाऊ आहे आणखी एक, बघा याचं नाव काय बघा, CH3, CH, CH3, CH2. ठीक आहे. आपण हा जो म्हणतो ग्रुप, याला जर असं लिहिलं, CH3, CH, CH3, CH3, टोटल 4 कार्बन आहेत. कॉमन नेम जर म्हटलं आपण याचं, तर काय, आयसोब्युटेन. काय होतं, आयसोब्युटेन. मग जर मी हा इथला हायड्रोजन जर रिमूव्ह केला, तर ह्याचं नाव होतं आयसोब्युटाइल ग्रुप. काय नाव होतंय, आयसोब्युटाइल ग्रुप होतं. काय नाव होतं याचं, आयसोब्युटाइल. आता आयसोब्युटाइल ग्रुप मध्ये परत सेम नंबरिंग करायची. बघा बरं, कार्बन कुठं अटॅच झाले, 1 2 3. किती आहेत, 3 कार्बन आहेत. तर 2 नंबरला काय आपला मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजेच काय व्हायला पाहिजे, 2 मिथाईल आणि टोटल किती कार्बन आहे, 3, म्हणजेच प्रोपाईल. काय नाव व्हायला पाहिजे तर 2 मिथाईल प्रोपाईल असं याचं नाव असायला पाहिजे. ठीक आहे. कोणतं, IUPAC. याच्यानंतर बघा आणखी आहे, CH3, CH3, CH3. आता हा जर ग्रुप आहे तुमच्याकडे, काय आहे, हा ग्रुप प्रेझेंट आहे. टोटल कार्बन किती आहेत, 4 आहेत, आहे की नाही. आणि हा जो कार्बन आहे तुमचा टर्शरी आहे, म्हणजे 3 डिग्री कार्बन आहे. तर हा जो होईल, हा काय होईल, टर्शरी ब्युटाइल ग्रुप होईल. कोणता होईल, टर्शरी ब्युटाइल ग्रुप होईल. पण जर याचा IUPAC नाव बघितलं तर बघा, परत तिथं चालू आहेत आपण. हा 1 नंबरचा कार्बन होईल, हा 2 नंबरचा कार्बन होईल. 1 नंबरवर 2 मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहेत. काय आहे तर एकाच नंबरवर 2 मिथाईल ग्रुप प्रेझेंट आहेत. तर नाव काय होणार, 1,1 डायमिथाईल इथाईल. म्हणजे बघा, हा इथाईल ग्रुप आणि एकावर प्रेझेंट असलेले 2 मिथाईल ग्रुप, म्हणजेच 1,1 डायमिथाईल इथाईल ग्रुप. अशा पद्धतीने याचे नाव होतील. आता हे काय झालं पूर्ण तुमचं
अल्काइल ग्रुप जे कॉम्प्लेक्स आहेत त्याला कसं नाव देणार आपण ते झालं. ठीक आहे. आता बघूया. आता काय करायचं आपल्याला, हे जे नावं आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये आता मी इथं काय केलेलं आहे, डाय यूज केलेला आहे. काय आहे, डाय यूज केलेला आहे. तर डाय अँड ट्राय टेट्रा वगैरे कधी यूज करायचं हे बघू. बघा, आपण याला नाव देऊ आपल्यासाठी लवकर लक्षात येण्यासाठी. SPEIL, स्पेशियल प्रिफिक्सेस. काय, प्रीफिक्सेस, स्पेशल प्रीफिक्सेस. आता स्पेशल प्रीफिक्सेस म्हणजे काय बघा, तुमच्याकडे जर आता बघा सांगतो मी इथं डायरेक्टली, इफ टू सेम सबस्टिट्युएंट्स, आता ते काही असू, अल्काइल असो किंवा दुसरा, टू सेम सबस्टिट्युएंट्स आर प्रेझेंट ऑन द सेम लोकांट, then their name is written by writing with some prefixes. ठीक आहे, काय काही प्रिफिक्सेस सोबत लिहावं लागत, आणि and their locant also रिपीटेड. म्हणजे आता ते नंबर आहे ते पण डबल लिहिता येणार आपल्याला, म्हणजे किती वेळेस आहे त्याच्यानुसार तुम्ही लिहिणार. बघा एक्झाम्पल बघा, CH3, आपण काय करूया आधी त्याचे हे लिहून घेऊया, नंतर एक्झाम्पल बघू. बघा इथले आपण नंबर ऑफ सबस्टिट्युएंट, त्याच्यासाठी यूज करणार आपण प्रिफिक्स. ठीक आहे, बघा जर तुमच्याकडे नंबर ऑफ सबस्टिट्युएंट एक असेल त्याला लिहायची गरज नाही, जर दोन असेल तर त्याच्यासाठी आपण डाय प्रिफिक्स वापरतो, तीन असेल तर ट्राय, चार असेल तर टेट्रा, पाच असेल तर पेंटा. ठीक आहे, अशा अकॉर्डिंग खाली तुमचा इन्क्रीज आहे, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, नोना असं इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे, आता एक्झाम्पल बघा, CH3, CH2, CH3, CH3, CH3. आता ह्याला नंबरिंग करायचे, बघा कसं करू. 1 2 3 4. ठीक आहे, तर दोन नंबरला दोन सेम सबस्टिट्युएंट आहेत. काय, सेकंड नंबरला दोन सेम सबस्टिट्युएंट आहेत, त्याचं नाव कसं करणार बघा. दोन नंबरला सबस्टिट्युएंट आहे, ठीक आहे, तर नाव देते वेळेस दोन नंबरवर दोन वेळेस सबस्टिट्युएंट आहे, म्हणजे 2,2 नंबर तर रिपीट झाला, 2,2 दोन नंबरला दोघ जण आहेत पण सेम आहेत ना, काय मग मिथाईल लिहायची गरज नाही, डाय मिथाईल लिहिले की दोन्ही मिथाईलचं एकदा झालं, म्हणजेच काय 2,2 डाय मिथाईल, काय आहे 2,2 डाय मिथाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ऍज अ सबस्टिट्युएंट नाव द्यायचं त्याला. आता कधी कधी काय होतं, हे दोघंच सेम नाहीत, आणखी असू शकतं की CH3 CH, आपण फक्त एक बघूया इथं, जर आणखी मी ऍड केला, बघा नंबरिंग इथूनच द्यावं लागेल, 1 2 3 4. इकडे जर बघितलं तर हा 2 नंबरला येतो, पण एक आता 2 नंबरच्या कार्बनवर फक्त इथं एक आहे तर इथं 2 आहे, तर त्याची प्रायोरिटी वाढेल. ठीक आहे, हो बघा 2,2, बघा 2,2,3. आता 2 नंबरवर बी सेमच आहे, 3 नंबरवर बी असणारा सेमच आहे, पहिल्याच जिथं होतं ते 2 नंबरवर ते सर. ठीक आहे, तर टोटल झाले 3, त्याच्यामुळे ट्राय मिथाईल काय होणार आहे, ट्राय मिथाईल होणार आहे. जर नाव बघितलं तर हे 4 कार्बन आहे, ह्याचं पण ब्युटेन होईल, याचं पण नाव होईल ब्युटेनच. ठीक आहे, काय झालंय 2,2,3 ट्राय मिथाईल ब्युटेन झाला. आता काय बघा, हे तुमचे सगळे जे अल्काइल ग्रुप्स होते ते कसे होते, सिंपल होते. कसे होते, सिंपल होते. आता जर कॉम्प्लेक्स आले तर त्यासाठी कसं करणार आपण बघा, कॉम्प्लेक्स आले तर काय करायचं बघा.
इफ मोर दॅन वन complex alkyl groups are present, then if more than one complex alkyl groups are present, then some prefixes are used to represent them. काय करावं लागेल, काय प्रिफिक्सेस आपल्याला यूज करावं. बघ आता काय होतात, नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स, त्याच्यानंतर ह्याच्यासाठी आपण जो प्रिफिक्स यूज करणार आहे तो. ठीक आहे, बघा जर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स किती असणार आहेत आपल्याकडे, 2 असणार आहेत. ठीक आहे, तर 2 साठी बिस यूज करायचं. काय बिस, BIS, बिस मीन्स ऑल्सो 2. ठीक आहे, 3 त्याच्यासाठी आपण TRIS, ट्रिस यूज करणार. जर 4 असतील तर याच्यासाठी आपण टेट्रा किस यूज करणार. काय टेट्रा किस, टेट्रा मीन्स 4, किस. आता हे का लिहिले किस फिस आपल्याला माहित नाही, पण लिहितात काय टेट्रा किसच लिहितात. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 जर असतील तर त्याच्यासाठी आपण पेंटा किस. आता याच्या पुढे किस लागत जात्या, त्याच्या पुढे काय होतं टेट्रा पासून 4 पासून किस कंटिन्यू राहील. ठीक आहे, आणि 6 असेल तर हेक्सा किस वगैरे असं कंटिन्यू चालत राहील. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया कसं होते. बघा तुमच्याकडे CH3C आता इथं काय 2 कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप आहे, त्याला नाव कसं देणार. आता नंबरिंग तर आपल्याला या साईडने करावं लागेल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. 3 4 आणि हे 5. आता याला बघायचं आपल्याला, कशाला याला बघायचं, आणि ह्या ग्रुपला जर बघितलं तर दोन्ही ग्रुप सेमच आहेत. कशा आहेत, सेम आहे. तर नंबरिंग देतो आपण, 2 नंबरला आणि 3 नंबरला प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर बघा नाव कसं देणार. इथे 1 नंबर, इथं 2 नंबर, आणि हा एक जो सबस्टिट्यूएंट आहे तो ब्रॅकेट करायचा. काय करायचं, ब्रॅकेट करायचं. आता बघा सेम ग्रुप आहेत, 2 वेळेस आहेत. किती वेळेस, 2 वेळेस. त्यांची नंबरिंग बघा, काय त्यांची नंबरिंग. तर कसं करणार बघा, ब्रॅकेट देतो आपण. बघा लक्षात राहा पहिले, काय 2,3 नंबरवर प्रेझेंट आहे. 2,3. आता 2 आहेत म्हणून काय प्रिफिक्स यूज करणार आपण, बिस. काय बिस. आता बिस आहे, तर बिसच्या नंतर हा जो आहे पूर्ण ग्रुप त्याचं नाव करायचं. 1 नंबरला कोण आहे, मिथाइल. बघा बिस 1 मिथाइल, 1 मिथाइल असं लिहायचं, 1 मिथाइल, आणि टोटल कार्बन इथाइल, 1 मिथाइल इथाइल. म्हणजे बघा 2,3, 2 आणि 3 नंबरवर 2 ग्रुप आहेत. कसे आहेत, सेम आहेत. सेम म्हणजे ग्रुप कोणते आहेत, 1 मिथाइल आणि इथाइल. हा काय आहे तुमचा, हा काय आहे तुमचा सबस्टिट्यूएंट आहे. 1 मिथाइल इथाइल 2 वेळेस आहे, 2 आणि 3 नंबरला, आणि टोटल कार्बन 5 आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, पेंटेन म्हणत असतो. काय म्हणतो, पेंटेन. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा यालाच मॉडिफाय करूया, नाहीतर नाही. ठीक आहे, वेगळं करू. CH3CH बघा टोटल किती ग्रुप प्रेझेंट आहेत, 3 आहेत. नंबरिंग करूया. 1 2 3 4 5. किती किती नंबरला प्रेझेंट आहेत, 2 3 आणि 4. किती आहेत टोटल, 3 आहेत. म्हणजेच काय ट्रिस. काय TRIS, ट्रिस. कोणते ग्रुप प्रेझेंट आहेत त्याचं नाव करायचं. 1 2. 1 नंबरवर 2 मिथाइल ग्रुप प्रेझेंट, म्हणजेच काय लिहावं लागेल इथं 1,1. परत काय होईल इथं 2 आहेत म्हणून डाय मिथाइल. आता ब्रॅकेट मध्ये लिहायलो, याचा अर्थ काय आहे, कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट आहे. ठीक आहे, डाय मिथाइल, डाय मिथाइल इथाइल, डाय मिथाइल इथाइल. टोटल 5 कार्बन आहेत म्हणून काय होईल याचं
पेंटेन 2,3,4 ट्रिस 1,1 डायमिथाइल इथाइल पेंटेन. ठीक आहे. बघा काय होत आहे, कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप जर आला तर बिस, ट्रिस, टेट्रागिस, पेंटागिस असे तुम्हाला सबस्टिट्यूट यूज करायचे. नंबर विसरायचे नाहीत, नंबर सुद्धा द्यावंच लागतील. ठीक आहे. तर हे झालं कॉम्प्लेक्स अल्काइल ग्रुप्स प्रेझेंट. आता याच्यानंतर आपले जे आपले अल्किन आणि अल्काइन आहेत, ठीक काय, अल्किन आणि अल्काइन, तर यांचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आपल्याला ते बघायचं. आता हे पूर्ण अल्केनसाठीच होतं, याच्यामध्ये कुठं आपण डबल बॉन्ड वगैरे बघितला नाही. हे पूर्ण कशासाठी होतं, अल्केनसाठी होतं. नंतर आहे आपलं अल्किन म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन साठी आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे. ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.